व्हेरी कारण की तुम्ही फायनान्शियल डॉक्टर आहात. बरोबर. लोक कसं डॉक्टरकडे न जाता औषध घेतात, बरोबर. तसं नको करायला. बरोबर आहे. म्हणजे आता हे बघा, आता किती गंभीर आजार आहे ना त्याच्यावर आहे. आता साधं डोकं दुखतंय, एखाद्या वेळेस चला क्रोसिन घेतली झालं, पण आता तुम्हाला कुठे जायचं आहे? रिटायरमेंटला जायचं आहे, आणि ते पण आजकाल लोकांना अर्ली रिटायरमेंट आहे. नंतर किड्स एज्युकेशन कुठे पाठवायचं आहे? तर बाहेर पाठवायचं आहे. आता बाहेर पाठवण्याचं कॉस्टिंग पण लोकांना माहिती पाहिजे ना. आता माझा मुलगा कॅनडाला शिकतो आहे 2 वर्ष मास्टर्सला, तर जवळजवळ मला 1 कोटीचा खर्च येतो आहे त्याला. आता हे जर का प्लॅनिंग मी तो 1 वर्षाचा असताना नसतं केलं, साध्या 2,000च्या SIPनी सुरू केलेली, ती वाढवत गेले. आज मला इझिली ते विदाऊट एज्युकेशन लोन मला त्याचं शिक्षण कॅटर करता येत आहे. सो ह्याला म्हणतात तुम्हाला थोडं डिसिप्लिन आणि पेशन्स. प्लॅनिंग कसं करायचं मग? म्हणजे मी अगदी, तुम्ही मला सांगा, 20 वर्षाचा आहे, कोणी 30 वर्षाचे, तर कुठल्या कुठल्या वयामध्ये तुम्ही पैसे मिळवता किंवा नाही मिळवता, किंवा आई वडिलांनी मुलांसाठी, तर कुठल्या वयात कशा प्रकारे केलं पाहिजे? आता मुलांसाठी तुम्ही गोष्ट सर का, म्हणजे आता टॉपिकच आपला निघाला आहे, तर मी माझ्या मुलांच्या एक्झाम्पलवरनं सांगेन. आता मुलं, आम्ही काय करायचो, काही मेजर डिसिजन, म्हणजे ते घराचं असू दे, गाडीचं असू दे, वी ऑलवेज यूज टू इन्क्लूड आवर किड्स. म्हणजे इन द की आता बाबा माझा ना, मी हे घर घेते, हे डाऊन पेमेंट, काही जास्त कळायचं नाही, टीनेजमध्ये मुलं होती, बट मम्मा आता घर घेणार आहे, म्हणजे आपली फॅमिली, आणि त्याच्यासाठी ती EMI चालू होणार आहे. सो मुलांनाही ते प्रिपेअर व्हायला सुरू होतात की बाबा EMI अशी काही गोष्ट असते, लोन अशी काही गोष्ट असते, आम्हाला फ्युचरसाठी प्लॅनिंग करावं लागतं. मग मुलांचं शिक्षणाच्या वेळेस मी त्याला नेहमी सांगायचे की बघ, आता पुढे जाऊन तुला असे पैसे लागू शकणार आहेत, दिस इज हाव आय एम मेकिंग, म्हणजे मी SIP सुरू केली आहे तुझ्या नावाने, आणि मग ते तसे. सो म्हणजे इथेच ना मुलं इन्व्हॉल्व्ह व्हायला लागली. आता त्याचा उपयोग कसा झाला ते सांगते. आता ही स्टडिंग इन कॅनडा, कुठेही माझे मित्र पण आहेत त्याचे, आणि ते आता मी त्यांना एक बजेट ठेवलेलं आहे त्याला, की एवढं तुला महिन्याला मी तुझे ट्रान्सफर करत जाईन, त्याच्यात तुला करायचं आहे. तो प्रॉपरली बजेट लिहितो. मम्मा मला सांगतो की मम्मा मी एवढा खर्च केला आहे, एवढा माझा खर्च झाला आहे. बाकीच्या मुलांना ती सवय नाही आहे, पण ह्याला आधीपासून रुटीनमध्ये ते आणल्यामुळे ना इतकं सुंदर त्याच्यामध्ये तो, म्हणजे आता मला टेन्शन नाही आहे. फायनान्स तो इतकं सुंदर मॅनेज करू शकतो, कारण का ते जेव्हा त्याचा बेस तयार व्हायचा होता ना, तेव्हाचपासून आम्ही त्याला त्याच्यात वळण लावलं आहे. सो दिस इज हाऊ द इन्व्हेस्टमेंट्स कॅन बी डन. आता तुम्ही म्हणाल की किती लवकर सुरुवात करावी, तर हा प्रश्न आपले प्रेक्षकच आपल्याला देतील. मी फक्त एक्झाम्पल देणार आहे. आता जर का आपण वयोगटांप्रमाणेच इन्व्हेस्टमेंट्स करायला बघितलं, तर आता कसं होतं माहिती आहे, आता साधा 1 3 कोटीचा कॉर्पस जमा करायचा आहे समजा कोणाला. 3 कोटी कुठून आलं? आता जर का फायर फिगर कधी ऐकलाय हा शब्द? फायनान्शियल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली. ओके, लोकांना पहिलं तर फायर फिगर म्हणजे काय माहिती नसते. दिस इज द रिटायरमेंट मिनिमम फिगर. 3 कोटी. 3 कोटी. आता तो कसा, आता आपण एक्झाम्पल घेऊया. कॅल्क्युलेट केला. समजा आपला खर्च 1 लाख रुपये महिन्याला आपला खर्च आहे. लोकांचा कमी असेल तर त्यांनी कमीनी, ज्यांचा जास्त असेल त्यांनी जास्तनी जोडावा. आणि म्हणजे महिने किती असतात? 12. सो आपले झाले 12 लाख. 12 लाखाला आपण 25ने मल्टिप्लाय केलं. दिस इज युअर मिनिमम फायर फिगर. ओके, आता जर का छान मस्त लक्झरियस लाईफ जगायचं आहे तर 35 किंवा 50ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. बट जर का तुम्ही मिनिमम टार्गेट करून चालतं तर 25ने तरी ॲटलिस्ट आपल्याला फायर फिगर धरला पाहिजे. सो त्याच्यातनं मी अराईव्ह केला की 3 कोटीचा समजा कॉर्पस कोणाला रिटायरमेंटला बनवायचा आहे. तर आता तो जर का 55ला जागा एखादा पर्सन रिअलाईज करतो आहे, तर त्याला कितीची SIP लागेल तुम्हाला माहिती आहे? त्याला लागेल 3,70,000ची SIP महिन्याची. आता सांगा, मुलाचं शिक्षण चालू असणार, स्वतःचं रिटायरमेंट जवळ आलेलं असणार, आपल्या घराचा EMI चालू असणार. अशा वेळेस ह्या माणसाला खरंच 3,70,000ची SIPच करू शकेल का? हेच जर का तो 50ला जर का वाटलं त्याला की मला आता रिटायरमेंट फेस करायचं आहे, तर त्याला 1,30,000ची SIP लागणार आहे. हेच जर का तो 30 वर्षाचे असेल आणि त्यांनी सुरुवात केली, तर त्याला फक्त 10,000च्या SIPनी तेच 3 कोटी गाठता येणार आहेत. आपण हे ॲझम्पशन करतो आहे 12%. आता तुम्ही म्हणा 21 वर्षाचा मुलगा आहे, डिफिकल्ट असतो, पगार कमी असतो, पण जर का फक्त 3,500ची SIP, मी कुठेही वाढवायला पण सांगत नाही 3,500ची SIP फक्त 12%नी जरी आपण ॲझम्पशन टाकलं ना, तरी तो 3 कोटीपर्यंत पोचू शकतो. किती सोपं असतं गणित. म्हणजे जेवढं आपण लवकर रिअलाईज करू आणि आपल्या आधीच्या इन्व्हेस्टमेंटपासून एक छोटीशी का न होईना, मग कोणाला 500 जमेल, कोणाला 1000 जमेल, पण त्याच्याने सुरुवात केली ना, की हे जे मोठे मोठे टप्पे आपल्याला दिसतात की लोक म्हणतात अरे मैं तो कब से इन्वेस्ट कर रहा हूँ, मेरा तो 1 CR भी क्रॉस नहीं होता है. आणि मी बघितलं माझ्या क्लायंटचे तर साध्या क्लायंटचे पण तसे इन्व्हेस्टमेंट झालेले आहेत. फक्त काय केला क्लायंटने, पेशन्स, टाईम आणि स्टेप अप विथ द SIPs हे फक्त करत राहायला पाहिजे.
3,500 महिन्याला. महिन्याला. येस. SIP म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. ते कसं करावं, कधी करावं ते जरा सांगा. SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. माझ्या मते काय? स्लीप इन पीस. एकदम सोपं. आपण आपला पगार येतो, काही असू दे, तो 10,000 असू दे, 25,000 असू दे, कोणाचा मोठा पण असू शकतो. आपल्याला माहिती आहे की आपल्याला महिन्याला खर्च समजा 25,000चा आपण एक्झाम्पल पकडूया, तर एक 15,000 खर्च आहे आपल्याला. म्हणजे आपल्याकडे 10,000 शिल्लक उरत आहेत. सगळे इन्व्हेस्ट करू का आपण? तर तसं नाही होणार. मग ॲटलिस्ट आपल्याला 7-8 हजारांनी तरी सुरुवात करता येते. 7-8 हजारातनं पहिलं काय करावं माहिती आहे? आपलं कंटिंजन्सी फंड. म्हणजे आपल्याला काही मध्येच वर्षभरात काय लागणार आहे ना, ते पैसे थोडेसे तरी बाजूला केले पाहिजेत. आता जेव्हा ह्या नवीन मुलांना नोकरी लागते, आम्ही म्हणतो SIP तेव्हाच सुरू करावी. जशी आपल्याला जॉब लागेल तेव्हा आपली SIP सुरू झाली पाहिजे. छोटीशी का होईना पण ती झाली पाहिजे. आता त्याच्यातनं पहिलं काय टार्गेट करायचं माहिती आहे? आपलं जे पहिलं गोल आहे. कारण का लोक काय करायला जातात माहिती आहे? रिटायरमेंट, घर घ्यायचं आहे, ह्याच्यात तुम्हाला मजा नाही येणार. कारण का तुमचं उद्दिष्ट ना खूप लांबचं आहे. आता तुम्हाला जर का कळलं मला वेकेशनला जायचं आहे, लेह लडाखला ट्रिपला जायचं आहे, आणि त्याच्यासाठी एक छोटीशी SIP केली आणि त्यांनी जर का पहिल्यांदा त्या ट्रिपला जाऊन आलात तर त्याचा एक मजाच म्हणजे फ्लेवरच वेगळा असणार. आता त्या मुलाला मला सांगावं लागेल का तुला SIP वाढवायची आहे? ऑटोमॅटिक त्याला तो लिंक होत जाणार की अरे हां, मॅडमनी काय सांगितलेलं की जेव्हा पण काही करायचं आहे ना, त्याच्यासमोर एक गोल ठेवा, एक फोकस ठेवा आणि त्याच्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट्स करायला लागा. पण मला एक सांगा की SIP जर मी केली 3,500 बरोबर. तर त्याच्यावरचं इंटरेस्ट कंपाऊंड होतं का? बरोबर. आता एक एक्झाम्पल घेऊया की आपण 100 रुपये टाकतोय, 10-10 हजार करत 1,20,000 रुपये टाकतोय. समजा 1,20,000 झाले. आता ह्या वर्षी आपल्याला समजा 12% त्याच्यावर रिटर्न झाला. आता 12% जे काही कॅल्क्युलेशन्स होतात 1,44,000 तसं होणार. आता पुढच्या वर्षी त्या 144वर आपले पैसे वाढणार आहेत. मग त्याच्या पुढच्या वर्षी आपले त्या 1,75,000 जे काही व्हॅल्यू होईल त्याच्यावर आपल्याला कंपाऊंडिंग खेळणार आहे. आणि लोकांना ना हा कंपाऊंडिंगचा गेम कळत नाही कधी कधी. म्हणून आम्ही सांगतो स्टार्ट स्लो, कीप ऑन इन्क्रीजिंग द SIP. आपण त्याला स्टेपअप, टॉपअप जे काय म्हणायचं ते म्हणतो. आणि असं करत गेलं ना तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचे जे काही गोल्स आहेत, आता इथे ना खूप एक्झाम्पल्स माझ्याकडे माझ्या क्लायंट्सचे आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.